मित्रांनो, असे स्वामींचे प्रेरणादायी आणि उत्साही संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश खुद्द स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे। त्यासाठी या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून ऐका। आज जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकेल त्याच्या घरात गोड बातमी सुद्धा येईल आणि त्याला यशाची बातमी मिळणार आहे। त्याने सर्व कुटुंब तुमचं खुश होईल। म्हणून स्वामी भक्तांनो, सुखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली, दुःखात पण आपल्याला स्वामींनी साथ दिली। रस्ता चुकलो तर वाट दाखवली, एकटा पडलो तर साथ दिली, संकटात सापडलो तर धावून आले, मन गहिवरून आले तर आलिंगन दिलं, अपमान अपयश पचून सुद्धा जगण्याची नवीन उमेद दिली। असे आहेत माझे आणि माझ्या स्वामींचे नाते। म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आणि फक्त स्वामींवर आपण विश्वास तेवढा मनापासून ठेवला पाहिजे। म्हणून स्वामी भक्तांनो, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे। त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्ही नक्की ठरवायचे आहे। तुम्हाला हे ठरवायलाच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट हे नक्कीच घ्यावे लागतील। म्हणून मित्रांनो, तुम्ही थोडे कष्ट घ्या आणि तुम्ही हे समजून घ्या आणि स्वामी आपल्याला किती प्रेम करतात आणि आपल्यावर किती दया दाखवतात हे तुम्हाला नक्की समजेल। आणि म्हणून स्वामींचे प्रेम हे तुमच्यासाठी भरपूर मोठं आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हे हिरवं दिसतं, जसं हजारोंच्या गोळक्यात एक कोणीतरी आपलं मात्र असतं। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा। अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साथीदार होत असतो। म्हणून जीवनात कधीही दोन गोष्टी या कधी वाया जाऊ देऊ नका, एक अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण। म्हणून पक्षी गातात गाणी, मेघ भरसतात पाणी, दुःख असले कितीतरी मधुर असावी आपली वाणी आणि ती वाणी तुम्ही चांगलीच ठेवायची आहे आणि चांगलीच वाणी पुढे तुम्हाला चांगलंच फळ देऊन जाणार आहे। जी व्यक्ती कर्म आणि सत्यावर जास्त भर देते त्या व्यक्तीस नेहमी अपेक्षेपेक्षा मोठं फळ हे प्राप्त होत असतं आणि जी व्यक्ती भरपूर काही कष्ट करत असते त्या दिवशी आणि एक दिवशी तिला त्याचं फळ नक्कीच चांगल्या प्रकारे भेटत असतं। म्हणून एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर कधीच होत नाही। म्हणून आयुष्य हे हसत खेळत जगायचं असतं। चिंता, भीती, शोक, क्रोध, निराशा, मत्सर, लालसा आणि वासना यामध्ये अडकून पडणे मूर्खपणाचे नक्कीच लक्षण आहे। आणि तुम्ही दानशूर असलात तरी जर चुकीच्या मार्गाने धन कमावले तर तुम्हाला त्याचे फळ हे भोगावेच लागेल। आणि लोकांचा विचार करू नका, त्यांना डोक्यावरचा एक पांढरा केस 100 काळ्या केसांच्या मधीच नक्कीच दिसत असतो। म्हणून हे मात्र निश्चित खरे आहे। आणि ज्या मार्गावर आजपर्यंत काही मिळाले नाही त्या मार्गाचा त्याग मात्र तुम्ही नक्कीच केला पाहिजे। आणि शब्दांमध्ये नष्ट करण्याची तसेच निर्माण करण्याची ताकद असते। म्हणून तुम्ही शब्द कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला समोरचं जग हे दिसत असेल। म्हणून मित्रांनो, कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाहीये। आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजच नाहीये। आणि कुणालाही न दुखवता जगणे म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ माणूस आहोत आणि आपण सुंदर कर्म करत आहोत हा त्याचा अर्थ होतो। म्हणून शंकेला इलाज नाही, स्वभावाला आपले औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही आणि शब्दांपेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम मात्र साधन देखील नाहीये। म्हणून नक्कीच सक्क नाही पण पक्क नातं म्हणजे मैत्री असतं। म्हणून सक्त नाही पण व्यक्त होणं म्हणजे मैत्री असतं। रक्ताचं नाही पण हक्काचं नातं म्हणजे मात्र मैत्री असतं। आणि तुम्ही मैत्री ही चांगल्या लोकांसोबत नक्कीच केली पाहिजे आणि कारण त्यामुळे तुमचं मन हे नक्कीच चांगल्या ठिकाणी सुद्धा लागून राहत असतं। म्हणून पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो। त्याचप्रमाणे नामस्मरण कसेही केव्हाही कुठे केले ना तरी ते भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि भगवंत त्याला स्वीकार देखील नक्कीच करत असतात। म्हणून तुम्ही हे नक्की समजून घेतलं पाहिजे। यशाची दारं त्यांच्यासाठीच उघडली जातात जे त्या दारापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही ते पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे। आणि तुम्ही प्रयत्नच केला नाही तर देवही तुमच्यासाठी प्रयत्न मात्र करणार नाहीये। म्हणून आपल्याला देवाने 2 हात दिलेत आणि 2 पाय दिलेत हे कष्ट करण्यासाठी आणि नक्कीच त्या कष्टात आपल्याला देव मदत सुद्धा करत असतो, पण त्याची तयारी तुमची असली पाहिजे। आणि दुष्काळ अन्नाचा असेल तर माणूस मरत असतो, पण संस्काराचा असेल ना तर माणुसकी मरत असते। म्हणून चालण्यासाठी आपले चरण आणि प्रगती करण्यासाठी आपले आचरण
हे खूप मात्र महत्त्वाचे असते आणि ते आचरण आपले नक्कीच चांगले असायला पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त व्हावं लागतं आणि उपदेशक तुम्ही होऊ नये, म्हणून हे मात्र निश्चित आहे. म्हणून थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि खूप काही त्रास तो आपल्याला नक्कीच सहन करावा लागत असतो. म्हणून जसा रोज सूर्य उगवतो तशी संधी ही रोज येत नसते, म्हणून तिचा शोध घेणे गरजेचे मात्र असते. म्हणून जे समोर असते ते दिसत नसते आणि जे समोर नसते त्याचा जो विचार मन मात्र करीत असते. म्हणून धर्मासाठी लढणे व्यर्थ आहे. जगभर एकच धर्म आहे, दोन असतील तर ती फसवणूक आहे. ज्यामध्ये सत्य नाही तो मात्र धर्म नाही आणि धर्मामध्ये सत्यता नक्कीच असायला हवी आणि आपणही जीवनात नक्की सत्यही बोलायला हवं. म्हणून लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास आपल्याला कुठेतरी दुप्पट पटीने हा भोगावा लागत असतो आणि दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर मात्र लक्ष आपले केंद्रित नक्कीच केले पाहिजे. आणि तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताच धर्म या जगात सुद्धा नाहीये. आणि कोणाच्या पाठिंब्याच्या अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असे समजून फक्त तुम्ही चालत राहा आणि मनापासून प्रयत्न करत राहा. म्हणून ज्या पावलांना पूर्वीपासून ऊन, पाऊस, वारा, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले कधीच मात्र थकत नाहीत आणि आयुष्यात थकणार सुद्धा नाहीत. म्हणून कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग नक्कीच करत असते. म्हणून जीवनात गोष्टी मनाप्रमाणे असतील तर ती देवाची कृपा आहे आणि मनाविरुद्ध असतील तर ती सुद्धा देवाची मात्र इच्छा आहे असं आपण मानून चाललं पाहिजे. हे मात्र तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खणखणीत असून चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्यासाठी कमी तुम्हाला मात्र असावी लागते आणि त्यासाठी थोडंसं धाडस मात्र तुमच्यात नक्कीच असायला हवं. आणि ते धाडस असलं की तुम्ही भरपूर काही प्रगती आयुष्यात करू शकता. आणि स्वामींची साथ तुम्ही कधीच सोडू नका आणि स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सतत होतच असते. स्वामी कृपेला कधी विलंब झालेला नसतो. आपण सर्व कृपेच्या स्रोतासोबत अखंड जोडलेलो आहेत आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते. आपले प्रामाणिक कर्म करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडलेले आहे आणि हे भान ठेवून प्रत्येक सोबत प्रेमाची, विश्वासाची, आनंदाची, शांतीची, कृतज्ञतेची नाती जोडायची आहेत आणि ती नाती आपण जोडत राहिली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा आणि तो विश्वास तुम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवायला हवा, याला जास्त महत्त्व असते. हे जाणून घ्या. स्वामी भक्तांनो, कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जाग करतात आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करत असतो. दुःखाचा कितीही डोंगर कोसळला तरी मन विचलित न होऊ देता धीराने मार्ग काढणं हे थोर माणसांचं लक्षण आहे. माणसानं थोडं हट्टी असावं, कारण समजूतदार माणसाला नेहमी गृहीत धरलं जात असतं. हे लक्षात घ्या. हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थिती समोर झुकलेला नसतो. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण आहे, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. हे लक्षात घ्या. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागा येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही. हे लक्षात घ्या. एका वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरून जा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात, म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका. मदत ही अशी बाब आहे, केली तर विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवत असतात. माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार. हे चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. अंदाज चुकीचा असू शकतो, पण अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही, कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे तर अनुभव आपल्या जीवनातील हे एक सत्य आहे. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्याजवळ काही नसून सुद्धा हसू शकतात. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. हे लक्षात घ्या. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा.
शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे हे लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जी काही उंची मोठी माणसे गाठत असतात ती काही एका झोपेत मिळालेली नसते. जेव्हा त्यांच्या बरोबर ते जेव्हा झोपा काढत असतात ना, त्यावेळी ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकलेले असते. स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा ना, लहान कशाला, कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. हे खरं आहे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकट्याच चाला, पण जर तुमच्यात यशाच्या पलीकडे जायचे असेल ना, तर सर्वांसोबत चला, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वतःला आव्हान देण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखीव बनत असतो. मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. जीवनात तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभव आहे. कितीही मोठा पाठिंबा असला ना, तरी यशस्वी तोच होतो त्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पाठ फिरवून निघून गेलेल्यांसाठी पाठीशी उभी राहिलेल्यांना विसरायचं नसतं. पडून उठणं आणि उठून चांगलं मुंगीकडून शिका, पुन्हा प्रयत्न करणं. म्हणून खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर ते आपल्याला कडू लागत असते. म्हणून ते नक्कीच आपण समजून घेतले पाहिजे आणि नेहमी आपण खरे बोलले पाहिजे. आपल्या आनंदाची किल्ली दुसऱ्यांच्या खिशात कधी ठेवू नका. वय वाढल्याने हसणं थांबत नाही, पण हसणं थांबल्याने वय मात्र लवकर वाढत असतं. समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते ना, त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज आपल्याला लागत नाही. मतं आणि इच्छा वारंवार दडपत असल्यास संताप आणि नैराश्याच्या भावना जागरूक होत असतात. आता उसवलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो आणि दुसऱ्याच्या सल्ल्याने मार्ग सापडतात. मात्र लक्ष स्वतःच्या कष्टानेच गाठावे लागते. परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देत असते. श्रीमंती असावी, पण त्यामागे कोणाच्या 2 पैशांचा तळतळात नसावा. वाईट विचारातच गवत आपोआप उगवते. चांगल्या गोष्टी नेहमीच पेराव्या लागत असतात. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतोच. तोच खरा मनाचा आत्मविश्वास आहे. आणि आत्मविश्वास हा तुम्हाला खूप काही वर घेऊन जात असतो. फक्त मनापासून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि मोठा आत्मविश्वास ठेवून सर्व काही कामे तुम्ही केले पाहिजे. नक्कीच तुम्ही वर जाल. नात्यांना नेहमी बोलकच ठेवावं. अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतो. तुमचं मन तुम्हाला जपता आले यायला हवं, ते दुसऱ्याने जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हात आणि साथ योग्य वेळी द्या, कारण वेळ निघून गेल्यानंतर दोघांनाही किंमत नसते. अपमानाच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही सोनं बनतो. आयुष्य साधं सरळच असतं, ओझं असतं ते फक्त गरजांचं. आव्हान देणारी गोष्ट बदलून घडू शकत असते. फक्त आपल्याकडे संघर्ष करण्याची जिद्द ही असावी लागते. म्हणून हृदयात प्रेम, वाणीमध्ये गोडवा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य जीवनातील चिंतेचं पूर्ण समाधान नक्कीच आहे. चूक महत्वाची आणि व्यक्तीची असेल ना तर सुधारता येते, पण व्यक्तीची चुकीची असेल ना तर मग सुधारणे कठीण होऊन जाते. आणि ओंजळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं. अगदी मनापासून मागितलेल्या गोष्टीला कृतीची जोड असेल तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत असते. माणसाच्या बोलण्यातूनच समजतं तो शहाणा आहे की अतिशहाणा आहे. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. एखाद्या गोष्टीचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यातही उतरू शकाल याची खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. मोजक्याच गोष्टी आणि मोजकीच नाती जपायला हवीत. पसारा झाला की सांभाळता त्रास होतो. आपल्या समोर केलेलं कौतुक हे आपली स्तुती असते, तर आपल्याला माघारी केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. काय चुकलं हे शोधायला हवं आपण, मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो आपण. कोणतीही कृती करताना मनात कपट आणि स्वार्थ नसेल तर तो गुन्हा नाही असं समजावं. जीवनात महत्वाचं नसतं ते त्या व्यक्तीचं दिसणं, तर गरजेचं असतं ते कायम साथीला असणं. सुख आहे पण अनुभवायला वेळ नाही. जगासाठीच्या धावपळीत माणसाला मात्र जगायला वेळ नाही.
धावणाऱ्या वेळेसोबत बदलतं गेलं ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात आणि कौतुक वेळेवरच करायला हवं. वेळ पाहून कौतुक करणं म्हणजे स्वार्थीपणाच असतो. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. ज्या माणसांच्या वागण्यात खरेपणा कमी असतो त्यांच्या जीवनातील आनंद उपभोगण्याच्या काळही कमीच असतो. पाठीमागं लागलेली संकटेच पुढचे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. योग्य वेळी योग्य ती गोष्ट योग्य पद्धतीने केली तर यश मिळणे हे सोपे होऊन जाते. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागत असतात. आयुष्य एका खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपलं आपण ठरवायचं असतं. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून त्या प्रत्येक दिवसात आपण काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे आणि त्या दिवसांकडून आपण काहीतरी नवीन हे शोधत राहिलं पाहिजे. जेवढं जास्त आपण प्रत्येक दिवसात नवीन काहीतरी शोधत राहू आणि नवीन काहीतरी करत राहू तेवढं आपल्याला अनुभव येत जातील आणि भरपूर काही गोष्टी आपण शिकत जाऊ आणि तशाच गोष्टी तुम्ही शिकत राहिल्या पाहिजे. असंच शिकत राहिलं की हा माणूस आपोआप पुढे जात असतो. मित्रांनो, भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते. मदत करायची जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी हवी, एवढे मात्र खरे आहे. आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही, आपलेपणाने वागताही आलं पाहिजे. स्वतःचे मूल्यमापन बुद्धीने करा आणि समोरच्या बुद्धीचे हृदयाने करा. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना असावी लागते. नवं मिळालं की जुनं आडगळीत पडते, पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की मग जुन्यांची किंमत कळते. मग ती वस्तू असो की माणसं असो. आपण लोकांना हुशार करतो, नंतर त्यातलेच बरेच जण आपल्यालाच वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतात. प्रयत्नांची किंमत ती करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं ही कुणाचीच होऊ शकत नाही. जगातील सर्वात मोठी संपत्ती ही तुमची मानसिकता आहे. ज्यांच्यामध्ये एकटं चालायची हिंमत असते ना, एक दिवस त्यांच्या मागे संपूर्ण जग असतं आणि संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे उभत असतं आणि हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण तुमच्या पाठीमागेही सर्वजण उभे राहू शकतात. फक्त तुम्ही या जगाला ओळखलं पाहिजे आणि जो या जगाला ओळखतो तो सर्वांनाच ओळखू शकतो, एवढे मात्र खरे आहे. मित्रांनो, म्हणून तुम्ही जगात वावरताना तुम्ही भरपूर माणसे ओळखता आणि भरपूर माणसांना तुम्ही भरपूर काही देतही असता. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, जे तुम्ही माणसांना दिलं आहे ते तुम्हाला ती माणसं परतफेड कशी करतात यावर अवलंबून असतं. आणि ती माणसं तुमची परतफेड नसतील करत तर मग तुम्हाला भरपूर काही गोष्टी सहन कराव्या लागतात आणि त्या माणसांचं वागणं तुम्ही सहन करत असता आणि जीवनभर तुम्ही पस्तावा करत असता. म्हणून तुम्ही एकच गोष्ट चांगली केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींवरचा विश्वास. आणि तो विश्वासाचा अतूट असला ना की स्वामींवरचा विश्वास तुमचा भरपूर भक्कम होत जातो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही कधी विश्वास ठेवायचा असेल तर पूर्णपणे आणि प्रामाणिकपणे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत आणि शेवटपर्यंत स्वामी तुमची साथ ही नक्कीच देतील. हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायला हवं. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, स्वामींवरचा तुमचा विश्वास ठरवेल की तुम्ही किती पुढे जाल. आणि स्वामी ही लीला करतात आणि चमत्कारही करतात. त्या चमत्कारासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, माणसाला आपला तोल सांभाळता नाही आला तरी चालेल, पण आपले तोंड सांभाळता आले पाहिजे. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं. शरीर जितकं फिरतं राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांतही राहतं. प्रामाणिकपणाची पावती बहुधा डोळ्यात पाणी जाणत असते. दुसऱ्याकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास कमावा लागतो, हे निश्चित आहे. 4 लोकात आपलं नाव जाईल अशी भीती वाटावी इतकं वाईट माणसंही वागू नये, हे लक्षात घ्या. अधिकार आणि हक्काची भाषा बोलण्याआधी कर्तव्य पार पाडण्याचा धडा गिरवायचा नेहमी असतो. परिस्थिती ओढत आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही, हेही तितकंच खरं आहे. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येत असतो.
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधी चांगलं आहे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हे शिकायला हवेत. पैसा माणसाची परिस्थिती उत्तम बनवतो, पण स्वतःला नाही. जेव्हा काही गोष्टी नियोजन नसताना अचानक चांगल्या घडून जातात तेव्हा त्याला योगायोग असं म्हणतात. आयुष्य एक असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला मिळत नसते. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी माणसं नको. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज आपले दूर होऊन जातील. त्रास झाल्याशिवाय सुखाचे दिवस उभे करायचे वेळ आपल्याला लागत नाही, हेही तितकेच खरे आहे. दुसऱ्याची टिंगल करणाऱ्या स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, परिस्थिती मैत्री करता आली पाहिजे की चुकलेल्या वाटा सहज सापडतात. प्रवास हा एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट मात्र स्वतःची असली पाहिजे. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज अजिबात आपल्याला भासत नाही. इतरांच्या दुःखावर स्वतःचा आनंद निर्माण करणे अशक्य आहे. आणि पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच, तरच ती टिकतात, अन्यथा ती तुटतात. एका मुळापासून तर एका मनापासून, हे लक्षात घ्या. सुख कुणालाही वाटावं, पण दुःख मात्र विश्वासाच्या माणसाला सांगावं लागतं. बघितलेले दृश्य आणि ऐकलेले शब्द यातील खरे खोटापणा पडताळून त्यावर मत व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य खूपच वाईट असतं. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस नेहमी दुसऱ्यांशी प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न ही करत असतो. सगळे शोध लागले गेले, पण भूक नावाचा शोध कष्ट केल्याशिवाय लागत नाही. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहणं सोपं असतं, मात्र स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी रणरणत्या उन्हात उभं राहावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. व्यवहारात रोख आणि कामात चोख असणारी माणसं जगाच्या बाजारात आपली किंमत राखून असतात. माणूस मोठा विचित्र आहे. सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळत बसतो. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टीचे नियोजन करतो, तोच खरा मनाचा आपला आत्मविश्वास असतो. प्रामाणिक कष्टाच्या मागे प्रामाणिक आनंद धावत असतो, हेही खरं आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा करायला हरकत नसते, पण त्यासाठी अगोदर त्याचा विश्वास आपल्याला कमवावा लागत असतो. या जगात कुणीच कुणाचं नसतं. आपलं आयुष्य हे आपणच जगायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. एक अदृश्य पिंजरा आपणच आपल्या भोवती बांधलेला असतो आणि तो तोडून आपल्याला बाहेर निघायचं असतं आणि हे जग बघायचं असतं. गर्दीत राहून अपमान होणार असेल तर एकटं राहून स्वतःचा आदर नक्कीच ठेवला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं हमखास मिळतात, एक विरोध आणि दुसरी टीका. परिवर्तन हा विश्वासाचा भाग आहे, मग तो विश्वास दुसऱ्यांवर असो अथवा स्वतःवर असो. नेहमी एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ कोणीच देत नाही. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशक्यच्या मर्यादा पलीकडे नक्कीच जाणे होय. रक्ताच्या नात्यांचा खूप मानपान घ्यावा लागतो, पण जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरचं एक हास्य पुरेसं असतं. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. म्हणजे फळ आपण नक्कीच चाखलं पाहिजे. चुका अशा करा की जगाने नाही, तुम्हाला तुमच्या मनाने माफ केलं पाहिजे, हे नक्कीच आहे. शब्द काळजीपूर्वक वापरा, हे तुमच्या सामाजिक व्यवहाराचे प्रतिबिंब असतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि ते स्वीकारत चला. स्वतःला अशा लोकांसोबत गुंतून घ्या जे लोकांबद्दल नाही तर तुम्ही ध्येय आणि कल्पनांबद्दल बोलत असतात. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही मनापासून विसरू नका. दुसऱ्यांची टिंगल करणाऱ्याला स्वतःची बदनामी कधीच सहन होत नसते. अपमानाच्या गर्दीपेक्षा आधाराचा एकटेपणा कधी चांगला असतो. म्हणून उत्तर देणं अवघड नसतंच, पण वाद नको म्हणून बरेचदा माणसं गप्प बसतात, एवढंच. ज्याच्याजवळ सावरण्याची शक्ती आहे तो कुणालाही आवरत बसत नाही. या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेणारा माणूस आहे. काही गोष्टी मौनानं साध्य होतात, तिथे शब्दांची गरज अजिबात भासत नाही. कुणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे, एवढे मात्र खरे आहे. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. सुख आणि दुःख
हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. कष्ट विना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टानं मिळवलं की जाणीव निर्माण होत असते. जेव्हा विचार करण्याची शक्ती संपेल ना, तेव्हा निर्णय वेळेवर सोडायचा. आयुष्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण फार असतं. ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न, सातत्य यांची गरज नेहमी भासत असते. स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवतही नाही. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुरावा यांची गरज आपल्याला भासत नाही. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजा स्वतः साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य आहे, हे समजून घ्या. मित्रांनो, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ज्या व्यक्तीला कळालं ना, आणि ज्याला माहीत असते ना, त्याच्या शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नाही. वय आपल्या ताकदीला कमी करू शकते, पण आपल्या धैर्याला कमी करण्याचा ताकद त्यात नसते. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळत असतो आणि आयुष्याची दिशा आपणच ठरवतो आणि आपणच निवडी करतो. नंतर या निवडी आपल्याला घडवतात, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्याही मर्यादेनं राहणं पसंत करत असतात. चारित्र्य सुगंधित करण्यासाठी कुठलंही अत्तर मिळत नाही, कारण ते कष्ट आणि कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत नेहमीच असते. उत्तम मेंदू आणि उत्तम मन ही जोडी नेहमीच विजयाची शिल्पकार ठरलेली आहे. म्हणून स्वतःची चूक स्वतःला कळाल्यास बरेच अनर्थ आपले टळू शकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना आणि दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, हे लक्षात घ्या. अहंकारी लोकांच्या बाजारात आपुलकी जपणाऱ्या मनाचा लिलाव होत असतो. व्यवसाय छोटा असला तरी हरकत नाही, पण त्याबद्दलचा विचार मोठा नक्कीच असला पाहिजे. परिस्थितीत जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नशीबही हरायला तयार आहे मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची राहायला हवी. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी अजिबात ठरत नाही आणि प्रचंड इच्छाशक्ती हेच कोणत्याही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आवश्यक आहे आणि तेच तुमच्याजवळ पाहिजे. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे आयुष्य असते. शब्द हे दगडासारखे असावेत जे कधीच बदलत नाहीत आणि नाती ही झाडासारखी असावीत जी वागतानाही लाजत नाही. प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतो आणि एक अनुभव घेऊन संपत असतो. आई अपूर्ण इच्छा जगण्याला बळ देत असतात. कुणी अडचणीत असताना मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात तुम्ही नक्कीच कारगर ठरू शकतो आणि तो तुम्हाला देव बघत असतो आणि तो तुम्हाला नक्कीच संकटकाळी तशीच मदत करत असतो. जीवनात अपेक्षा या तेवढ्याच चांगल्या असतात ज्या आपल्याला प्रोत्साहित करतील. वेळेच्या प्रवाहात वय वाहून जाते, म्हणून तो क्षण जगा जो नेहमी आठवणीत राहतो. आपली नाती चांगली असेल तर छोट्या छोट्या कामात सुद्धा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. म्हणून कधीही नाती आणि तुमची नीती ही चांगली ठेवायला हवी. समोरच्याच्या अबोल भावना समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ आपला प्राप्त होत असतो. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात, हे खरं आहे. आयुष्यात संपण्यासारखं काही नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. तुम्ही घेतलेलं कर्ज सुद्धा किंवा केलेलं कर्म शेवटी वसूल व्याजासहित होणारं एवढं मात्र निश्चित आहे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे ही शिक्षणच होते. आभाळभर नसलं तरी ओंजळवर का असेना, पण जगणं स्वतःचं असावं लागतं. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्यकाळ चांगला करू शकत नाही. वेळ ही नेहमीच घाईत असते. थांबतात ते फक्त क्षण असतात. जीवन एक गणित आहे ज्यात आपलं वय वजा होतं आणि अनुभवांची गोळाबेरीज ही होतच राहते. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगल्या मनाची असतात. सौंदर्याचं नव्हे तर स्वभावाचं महत्त्व असतं. कोणी क्षणात मन जिंकतं तर कोणाला पूर्ण जीवनकाळ ते जिंकता येत नाही. ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड कधीच करत नसतो. म्हणून प्रशंसक आपली स्थिती बघतात
आणि शुभचिंतक आपली परिस्थिती बघत असतात. म्हणून निवड चुकली की आवडीला किंमतच राहत नाही. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येत असतो. हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पल्लात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये अजिबात तुम्ही मिसळू नका. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अडचणींच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त याच्यामध्ये टिकून राहा. असत्य हे अपंग प्राण्यांप्रमाणे असते. दुसऱ्यांच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार चांगला नसेल ना, तर नारायणही तुम्हाला कधीच भेटणार नाही. चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणेच मिळालेला स्वर्ग नक्कीच आहे. माणसानं मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम नक्कीच होत असतो. कष्ट ही एक अशी चावी आहे ना, जे नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडत असते. हे लक्षात घ्या. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल हे खरे आहे. ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काखेमधून आणि काळोखामधून सहजच मार्ग काढत असतो. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसते. ज्या व्यक्तीचा स्वभाव कोमल आणि निस्वार्थी असतो ना, तो सर्वांच्या हृदयाचं मुकुट असतो. समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं. आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी नक्कीच आपल्याला घ्यावी लागत असते. म्हणून बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो निघत नसतो. विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करून दिवस घालवा, कारण विचार करून माणूस मनातून खचतो, परंतु प्रयत्न करून माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या, तिसरी तुम्हाला आपोआपच मिळत असते. म्हणून आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा. काही तास बोलवणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात. आशा आणि विश्वास ठेवणं कधी चुकीचं नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास आपण कोणावर ठेवायचा. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसते. सर्व काही नशिबात असतं, पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. हे मात्र तितकंच सत्य असतं. काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून नक्कीच तुम्ही दूर राहायला हवं, कारण ती माणसं तुम्हाला मागे खिचत असतात. माणसांची खरी ओळख त्यांच्या अंतःकरणाच्या नम्रतेने कळते. शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही, हे लक्षात ठेवा. कर्तव्य पार न पाडता हक्काच्या मागे धावलात तर हक्क दूर पडतात. आणि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली ना, की सारे प्रश्न आपोआपच सुटत असतात. दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्यांच्यात आपोआपच येत असतात. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देत असतात आणि माणसांनीच आपल्याला साथ दिलीही पाहिजे. करुणेमध्ये मोठेपण आहे, सहानुभूतीमध्ये सौंदर्य आहे व क्षमतेमध्ये कृपा नक्कीच आहे. क्षमा मागणं ही एक भेट आहे जे आपण दुसऱ्यांना देतो व क्षमा करणं ही एक अशी भेट आहे जी आपण स्वतःला देत असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ आणि नशीब याचा कधी गर्व करू नका, कारण या दोन्ही गोष्टी परिवर्तनशील आहेत. हे लक्षात ठेवा. जो दिसत नाही तोच पाया असतो आणि जो परमात्मा असतो, विश्वास असो वा संस्कार असो. म्हणून सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. जीवन एक महाभारत आहे. म्हणून मित्र कर्णासारखे लक्षात ठेवा, कमवा आणि मार्गदर्शन कृष्णासारखे निवडणारे आणि देणारे मित्र तुम्ही कमवले पाहिजे.
विश्वास एक अशी शक्ती आहे जी अंधकाराने व्यापलेल्या जगाला प्रकाशित नक्कीच करू शकते. घड्याळाच्या गजारापेक्षा ज्यांना जबाबदारी जागा करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात. दयाळूपणा हा खूप मौल्यवान आहे. तो कधीही वाया जात नसतो. आयुष्यात आपण कोणासाठीच आयुष्यभर खास नसतो. आपल्या आयुष्यात खास वाटलेला तो काही क्षणांचा भास असतो. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहिले पाहिजे. टीकाकारांनाच नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. लाखो शत्रूवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणं आवश्यक आहे. कुठल्याही कामाला अंत करण्याचा उमाळा लागतो. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यांच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशुत होऊन जाते. परिस्थितीच्या हातातली कधीच कट पुतळी बनू नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यातच आहे आणि ती ताकद तुम्ही बाहेर काढायला हवी. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसामध्ये हसण्याची गुण दिले आहे. ही गुणवत्ता गमावू नका. जेव्हा परिस्थिती वेगळी असते तेव्हा प्रभाव आणि पैसा नाही तर निसर्ग आणि नाती कामी येत असतात. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचर, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य असते. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक नक्कीच होता येत असतं. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख तुम्ही हरू नका, एवढे मात्र निश्चित तुम्ही केले पाहिजे.